माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरलेली आहे। माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर सुरेश कलमाडी यांच्या जाण्यानं एक उत्तम राजकीय नेतृत्व हरपलं अशी भावना प्रत्येक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली जाते। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। ते 82 वर्षांचे होते। त्यांनी 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। तर निलेश, सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे, काय माहिती आहे? खरं तर अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत जी होती ती खालावली होती। पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होता। आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवलेली या ठिकाणी माहिती मिळालेली आहे आणि आज दुपारपर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी घरी ठेवण्यात येईल आणि संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ भूमी या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे। वयाच्या 42 वर्षापर्यंत त्यांनी प्रवास केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज त्यांची प्राणज्योत आहे ती मालवलेली आहे आणि आज संध्याकाळी त्यांचं अंत्यविधी जे आहे ते पुण्यातील वैकुंठ भूमी या ठिकाणी होणार आहे। मात्र जे नातेवाईक आहेत ते परदेशात असल्यामुळं त्यांचं पार्थिव जे आहे ते दुपारपर्यंत त्यांच्या पुण्यातील घरी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। अनेक वर्ष ते पुण्याचे कारभारी म्हणून त्यांनी कारभार पाहायला मिळतोय आपल्याला। महत्वाचं म्हणजे पुण्यातली जी PMTची जी वाहतूक आहे ती त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली पाहायला मिळते। पुण्यातील जे क्रीडांगण आहे किंवा बालेवाडी क्रीडांगण आहे ते त्यांच्या कारकिर्दीत पुण्याला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतात। कारण तर पुण्याची ओळख म्हणून सुरेश कलमाडींनी एक वेगळी छाप या राजकारणामध्ये पाडलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काही वर्षांपासून त्यांची जी तब्येत आहे ती खालावलेली होती आणि पूर्णपणे त्यांनी राजकारणातनी संन्यास घेतला होता आणि या ठिकाणी आता वयाच्या 42व्या वर्षी त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। हो, नक्कीच निलेश, धन्यवाद माहितीसाठी।